हे बघा आता घट बसवलेलं घटस्थापने दिवशी ते आता सगळं जे धान्य टाकलेली 5-6 प्रकारचे ते आता उगवलेत. घट बसवणे म्हणजे याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण पण आहे की आता थोडक्यात बघा, एक खाली ताट आहे, त्या ताटावरती पत्रावळी टाकलेली आहे आणि त्याच्यात ही जी माती आहे ती शेतातून आणलेली माती आहे आणि शेतातून आणलेली माती आहे त्यात ते धान्य टाकलेले आहेत. 5-6 प्रकारचे धान्य टाकलेत आणि त्याच्यावरती ते मडकं म्हणजे त्या मडक्यात आहे ना पाणी ओतलेलं असते. मग ते पाणी 9 दिवस थोडं थोडं ते मडक्यातून जिरपतं आणि त्या जे धान्य टाकले त्याला ते मिळतं पाणी. आणि ती धान्य उगवली की नंतर त्या पिकावरती ठरवलं जातं की पुढच्या वर्षी कोणतं पीक चांगलं येईल आणि त्या मातीला कोणतं पीक चांगलं पूरक आहे त्याच्यावरती ठरवलं जातं की पुढच्या वर्षी कोणतं पीक जास्त प्रमाणात करावं. आणि शेतात चांगलं पीक यावं, शेतकऱ्याला समृद्धी लाभावी म्हणून अंबाबाई किंवा ज्योतिबा, खंडोबा असं कुलदैवतेच्या नावाने हा घट बसवला जातो आणि त्या घटाची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते. नंतर 9 दिवसांनी हा घट उचलला जातो आणि विशेष म्हणजे 5 ते 7 लहान मुलांच्या हातूनच हा घट उचलला जातो. त्यांना पांढऱ्या टोप्या, गांधी टोप्या वगैरे घातल्या जातात आणि ते घट उचलल्यानंतर त्यांच्या त्या टोपीत तुरे वगैरे अडकवले जातात आणि असं घरोघरी गावातून मुलं फिरतात ते घट उचलण्यासाठी. देवाचं नाव घेऊन ते घट उचवले जातात. थोडक्यात ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, भैरवाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं असं जे काय देवांची नावे आहेत ते नाव घेऊन हे घट उठवले जातात. आणि नंतर पौर्णिमे दिवशी हे घट आहेत ते आपल्या शेतात ठेवलं जातात की पौर्णिमेला म्हणजे भर असते ना, थोडक्यात पीक चांगलं यावं ह्यासाठी पौर्णिमेला ते शेतात ठेवले जातात. ही परंपरा शेतकऱ्यांच्या श्रद्धा, संस्कार आणि विज्ञान याचा सुंदर संगम दाखवते. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.